नमस्कार. कधी-कधी नाही का, अशा काही गोष्टी घडतात ज्यावर विश्वास ठेवणं खूप कठीण जातं. म्हणजे विज्ञान आणि तर्क या सगळ्याच्या पलीकडच्या वाटतात त्या. आज आपण अशाच एका घटनेबद्दल बोलणार आहोत, जी घडलीये मीरा रोडच्या गौरव पॅराडाईजमध्ये. आणि ही कहाणी ऐकल्यावर अदृश्य जगाच्या अस्तित्वावर खरंच प्रश्न पडेल. या पूर्ण कहाणीच्या केंद्रस्थानी एक नाव आहे, जिन्नात. असं म्हणतात की भूतप्रेतांपेक्षाही अनेक पटींनी जास्त ताकदवान आणि धोकादायक असतात हे जिन्नात. त्यांच्या जगात माणुसकी, दयामाया असं काही नसतं. माणसाच्या जीवाला तर ते कवडी मोल समजतात. आणि जर कोणी चुकून त्यांच्या हद्दीत गेलं तर त्याचं आयुष्य जिवंतपणीच नरक होऊन जातं. पण हे अदृश्य जग म्हणजे नेमकं आहे तरी काय? ही फक्त एक कल्पना आहे की वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये आणि धर्मांमध्येही याला काही आधार मिळतो? चला जरा शोध घेऊया. जगातल्या जवळजवळ प्रत्येक धर्मात अशा अदृश्य शक्तींचा उल्लेख आहे. जसं हिंदू धर्मात भूत किंवा प्रेत म्हटलं जातं, तसंच इस्लाममध्ये त्यांना जिन्नात किंवा खबीज म्हणतात. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, या सगळ्यांमध्ये जिन्नात सर्वात जास्त धोकादायक मानले जातात. कारण त्यांच्या तावडीतून सुटका होणं जवळजवळ अशक्य असतं. तर मग आता वळूया त्याच अदृश्य शक्तीच्या दहशतीच्या कहाणीकडे. ठिकाण आहे मीरा रोडमधील गौरव पॅराडाईज सोसायटी. आणि तिथल्या एका घरात एका कुटुंबासोबत काहीतरी खूपच भयंकर घडायला सुरुवात झाली होती. तर गोष्ट आहे 2018 सालची. एक मोठं कुटुंब मालाडहून मीरा रोडच्या या नवीन घरात शिफ्ट झालं, खूप सारी स्वप्न घेऊन. पहिला आठवडा तर सगळं काही मस्त होतं, अगदी छान आनंदी वातावरण होतं. पण त्यांना कुठे माहीत होतं की हा आनंद फार काळ टिकणार नाहीये आणि लवकरच त्या घराची शांतता कायमची भंग पावणार आहे. बघा, त्या घरात अशा काही घटना घडू लागल्या ज्यांनी एकापाठोपाठ एक 2 जीव घेतले. आणि मागे उरलं एक कधीही न सुटणारं रहस्य. या संकटाची पहिली शिकार ठरल्या घरातल्या मोठ्या सून फातिमा. त्या नेहमी एकदम फिट आणि निरोगी असायच्या, पण त्यांची तब्येत अचानक इतकी बिघडली की विचारू नका. डॉक्टरांनी टीबीचं निदान केलं, पण कोणत्याही उपचाराचा काहीही परिणाम होत नव्हता. उलट त्यांची अवस्था दिवसेंदिवस अजूनच गंभीर होत चालली होती. आणि याच आजारपणात फातिमा एक विचित्र गोष्ट सांगायला लागल्या होत्या. त्या म्हणायच्या, मला एक बाई दिसतीये, तिचा चेहरा पूर्ण जळालेला आहे आणि ती मला स्वतःला संपवायला सांगतीये. घरच्यांना वाटलं की आजारपणामुळे त्या असं काहीतरी बडबडत असतील. साहजिकच कुणीही त्यांच्या बोलण्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. एका दिवशी अंघोळीला जायचा आधी त्यांनी शेवटचा प्रयत्न केला. आपल्या मुलांना पुन्हा त्या जळालेल्या बाईबद्दल सांगितलं, पण कोणीच त्यांचं ऐकलं नाही. त्या बाथरूममध्ये गेल्या आणि पुन्हा कधीच बाहेर आल्या नाहीत. बराच वेळ झाला तरी आतून काहीच आवाज येईना, तेव्हा घरच्यांनी दरवाजा तोडला. आत पाहिलं तर बाथरूमची खिडकी उघडी होती आणि खाली फातिमा यांचा निष्प्राण देह पडला होता. फातिमाच्या मृत्यूने घरातल्या सगळ्यांनाच एक मोठा धक्का बसला. आता त्यांना त्यांच्याच बोलण्याचा अर्थ कळायला लागला होता. फातिमा जे सांगत होत्या ते आजारपणाचं बडबडणं नव्हतं, तर एक भयानक सत्य होतं. आणि आता ती शक्ती आपलं अस्तित्व सगळ्यांनाच जाणवून देऊ लागली होती. पण त्या घरातलं मृत्यूचं सत्र इथेच थांबलं नाही. काही दिवसांनी दुसरी भयंकर घटना घडली. घरातला दुसरा मुलगा शाहरुख जेव्हा आपल्या खोलीत गेला तेव्हा त्याने जे पाहिलं त्याने त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याची पत्नी शाहीन पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होती. एकाच घरात काही महिन्यांच्या अंतराने 2 आत्महत्या. हे आता फक्त एक रहस्य नव्हतं, ही तर एका मोठ्या संकटाची भयानक सुरुवात होती. दुसऱ्या मृत्यूनंतर मात्र त्या घरात राहणं अक्षरशः अशक्य झालं. भीती इतकी वाढली की एके रात्री त्या कुटुंबाला आपला जीव वाचवण्यासाठी सर्व काही तिथे सोडून पळ काढावा लागला. आता त्या घरात उघड उघड पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज सुरू झाल्या होत्या. वस्तू आपोआप हलायच्या, अचानक वस्तूंना आग लागायची, रात्रीच्या शांततेत कुणाच्या तरी रडण्याचे आणि किंचाळण्याचे आवाज यायचे. आणि सगळ्यात भयानक म्हणजे भिंतीच्या आडून कोणीतरी डोकावतंय आणि लगेच नाहीसं होतंय हे त्यांना स्पष्टपणे दिसू लागलं होतं. अखेर त्यांच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला. एका रात्री त्यांनी फक्त अंगावरच्या कपड्यांनिशी ते घर सोडलं, पुन्हा कधीही काहीही झालं तरी त्या घरात परत पाऊल न ठेवण्याचा निश्चय करून. जरा विचार करा, भीती किती प्रचंड असेल की त्या लोकांनी घरातलं सगळं काही तसंच सोडून दिलं. म्हणजे टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, अरे कपडे लत्ते
इतकंच काय, घरात असलेले पैसे सुद्धा नेले नाहीत. ज्या गोष्टी आपण आयुष्यभर कमवतो त्या सगळ्या वस्तू, सगळं काही एका रात्रीत सोडून ते फक्त जीव घेऊन पळाले. पण या सगळ्यामागे नक्की होतं तरी काय? आणि ही घटना आपल्याला कोणता अंतिम इशारा देते? चला पाहूया. खूप काळानंतर त्या कुटुंबाला यामागचं खरं कारण कळालं. ते घर रिकामं नव्हतं. तिथे अनेक वर्षांपासून एका जिन्नातने आपलं बस्तान मांडलं होतं आणि त्या घरात पाऊल ठेवून या कुटुंबाने नकळतपणे त्याच्या जागेवर एक प्रकारे कब्जाच केला होता. असं मानलं जातं की भूतप्रेतांशी आपण लढू शकतो, त्यांना पळून लावण्याचे काही उपाय असू शकतात. पण जिन्नात, त्यांच्यासमोर कोणताही उपाय चालत नाही. जर एखाद्या घरात जिन्नात असेल तर तिथून पळ काढणं हाच एकमेव आणि शेवटचा पर्याय असतो, असं म्हणतात. आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. असं म्हणतात की हे जे जिन्नात असतात ना, ते तुम्हाला जिवंतपणे नरकाचा अनुभव देऊ शकतात. त्यांच्यासाठी आपल्या जीवाचं काहीही मोल नसतं. तर ही घटना एका मोठ्या प्रश्नावर येऊन थांबते. आपल्या आजूबाजूला अशा किती अदृश्य शक्ती असतील ज्यांचं अस्तित्व आपल्याला जाणवतही नाही? आणि जर त्या खरोखरच असतील तर ज्या घरांना आपण आपलं सुरक्षित ठिकाण समजतो तिथे आपण खरंच एकटे असतो का? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?